फर्स्ट क्रिएट प्रोजेक्ट. नेक्स्ट आर्टिक प्रोजेक्ट. त्याच्यानंतर क्रिएट फाईल. फाईल नेम. झालं. नेक्स्ट आता कॅटेगरी काय सिलेक्ट करायची? जनरल पर्पज. पॅकेज 236 नाही 238 आहे. 238 आहे. 236. टेम्परेचर और रिमेनिंग स्पीड मायनस. हां -1 आहे. आणि फॅमिली आर्टेक्स 7. आणि हे सेकंडवाला सिलेक्ट करायचं होतं ना. सेकंडवाला फिनिश. नाहीतर मग आपण जेवण टाकू. आता इथे पोर्ट्सची नावं टाकायची. या दिस इज वेअर आय वॉन्ट सांगा टू. माझ्याकडे सेकंडपासून एक्सपेरिमेंट. ओके. सो फर्स्ट इज क्लॉक जो इनपुट आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे RST म्हणजे रिसेट. या खानेडा माऊस नेहा बोलली. एंटिटी नेम चेंज करून घ्यायची. ते आता नाही होत. असं बोलते ना वरील. अगं ते आधीच आपण दिलं. नंतर आहे लोड. केलं रे. करू शकतो. हे आउटपुट. अच्छा नाही. मोड सगळे द्यायचे इनपुट. मोड इनपुट आहे आणि ह्याला बस द्यायचं. आणि इथे 4 आहे ना. मग इथे 4 आणि 0. नाही 3 आणि 0. 3 आणि 0. हां थांब. आता मोडला पण बस का दिला? हे बघ इथे दिलेलं असतं ना. इथे 4 कारण तो मल्टीबिट. हां मल्टीबिट आहे. जे सिंगल बिटचे असतात 0-1 मध्ये त्यांना काहीच नाही द्यायचं बसमध्ये. जे मल्टीबिट असतात त्यांना बस द्यायचं. आणि 3-4 बिट्ससाठी आहे. 0, 1, 2, 3, 4 असे 5 बिट्स आहेत. म्हणून 0 to 3. म्हणजे ते काय 3 डाऊन टू 0. हां म्हणून 0 to 3. आता SI म्हणजे ह्याला पण बस द्यायचा. नाही तो 1 आहे. सिरियल आहे. ओके नाही द्यायचा बस. सॉरी. कारण ते 1 आहे मग नाही द्यायचं. ते मल्टी नाही आहे. मल्टी नंतर नंबर नाही PI. द्यायचा का? नाही पाहिजे. हे PI इनपुट कसं झालं? पॅरलल इनपुट आहे ना. पॅरलल आउटपुट आहे. ओके. ह्याला बस नाही द्यायचं. 1 आहे ना. काय हे 4 5 आहे. लिहिलं. 4 आहे. 4 वरती पण 4 खाली पण 4. होता. दोन्ही 4 चालतात. 3 डाऊन टू ते 0. किती बिटचे आहेत इनपुट असं आपण स्पेसिफाय करू. 3. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे सिरियल आउटपुट देणार. आणि इथे 3 लिहिलं म्हणून 3 मग डाऊन टू इथे 0. आउटपुट करायचं आहे. हां आणि इथे PO विच इज पॅरलल आउटपुट. मग ह्याला आउटपुटला SO आणि PO आउटपुट केलं. नंतर ह्याला बस जायचा कोणाला? पॅरलल आउटपुटला. कारण ते 3 लिहिलं. 3 डाऊन टू 0. सानी चुकली. 4 आहे. झालं एवढंच आता. थांब. इथे कुठे इथं लिहिलं आहे आपण 3 डाऊन. ओके. एंटिटी चेंज करून एंटिटी नेम. शिफ्ट रजिस्टर. ठीक आहे झालं. आता इथे आलं डिझाईन सोर्सेस आहे ना. तिथे आपलं आलं प्रोजेक्ट. आता इथून आपल्याला इथे एक कोड लाईन ॲड करायची असते कोणती तरी. मी नावायचे यूज. हे बघ यूज IEEE .std अंडरस्कोर लॉजिक. वरचं कॉपी पेस्ट कर ना मग ॲड कर त्याच्यात. अंडरस्कोर डॉट ऑल. ओके. ही लाईन इथे ॲड कर. सेमिकोलन आणि सेमिकोलन. सॉरी एवढं. आता आपण जे पोर्ट्स दिले ते ऑलरेडी इथे आलेले आहेत. ओके. आता मग इथून आर्किटेक्चरमध्ये आपलं कोड लिहिलं ते सुरू करायचं. हां
पाठवा कोणीतरी. आर्किटेक्चर नंतर की बिगिन नंतर? आर्किटेक्चरमध्ये जो पार्ट असेल तो आर्किटेक्चरमध्ये लिहायचा, बिगिनमध्ये जो ते पार्ट पाठ असेल करून ते पाठ करून लिहायचा. ती मला टेस्टमेंटचं सांग. फक्त कोड गेट. हां कोड घेत. ही रन करून बघू ना आपण. हां मला याच्या पुढचे स्टेप्स माहीत नाही. मग रन बिहेवियर सिम्युलेशन. नाही हेच होतं ना रन करायचं डायरेक्ट. मग इथे सिम्युलेशन येतं आपलं. हे सिम्युलेशन आहे.